केंद्र सरकारने दिल्लीमध्ये लाठीचार्ज जो विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केला, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ केलं, या बाबतीत या ठिकाणी पिंपरीत देखील आंदोलन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या, सरकारचा निषेध केला, मोदी सरकारचा निषेध केला, दिल्ली पोलिसांचा निषेध केला, अमित शहांचा निषेध केला, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा निषेध व्यक्त केला। या विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करून झाल्यानंतर आंदोलन संपल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि पालकांनी आपल्या भावना सांगावा न्यूजवर व्यक्त केल्या। दिल्लीमध्ये ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ, शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीचे दीपक आणि त्यांचे सर्व सहकारी जंतर मंतर संसदेच्या समोर हे सर्व लोक नीटची परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये जी काही पेपर फुटी होती, ज्यामध्ये करोडो रुपयाचा व्यवहार होतो, जे इमानदारीमध्ये अभ्यास करणारी जी मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय करून जे मोठे लोक आहेत अशा प्रकारे पेपर लीक करायचे आणि आपल्या मुलांना द्यायचे आणि त्यांना मोठ्या मार्क्स घेऊन या मुलांवरती अन्याय करायचा, अशा प्रकारची कृती संपूर्ण देशात, वेगवेगळ्या राज्यात आणि आपल्या महाराष्ट्रात देखील अशा प्रकारची कृती होती आणि त्याचा निषेध करण्याकरता हे उपोषण आंदोलन त्या ठिकाणी सुरू होतं। या उपोषण आंदोलनावरती सोनम वांगचुक यांना अतिशय अमानुष पद्धतीने पहाटे 5:30-6च्या दरम्यान पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी त्यांना उचलण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। तदनंतर दुसऱ्या दिवशी संसदेवरती या सगळ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढायचा प्रयत्न केला। त्यांच्यावर अमानुष, अगदी जनरल डायरला लाजवेल अशा प्रकारे अमित शहांच्या आदेशाने पोलिसांनी या आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्य, आपण काय म्हणतो युवा शक्ती, विद्यार्थी त्यांचे हात मोडले, पाय मोडले, डोकी फोडले। एक विद्यार्थी त्यामध्ये निधन पावलेली आज सकाळी। तर या सगळ्या अमानुष अशा प्रकारच्या अत्याचाराचं, हुकुमशाहीचा निषेध करण्याकरता पिंपरी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आज सकाळी 10 वाजता या ठिकाणी निषेध सभा आणि आंदोलन करण्यात आलं। त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामधून हजारोच्या संख्येने, कुणालाही निमंत्रण नसताना उत्स्फूर्तपणे सगळे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले। या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळाला पाहिजे, तसेच शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठे आमूलाग्र बदल करून शिक्षण व्यवस्था सुधारवली पाहिजे आणि ज्या नीटच्या परीक्षा लीकमुळे ज्या 21-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची मदत मिळाली पाहिजे, अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होईलच, मात्र आपल्या देशामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकायचं, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच आपल्या स्वतःवर उपचार करून जगायचं। शिक्षण मुलांनी घेतलं तर त्यांच्या हाताला रोजगार नाही, बेरोजगारांची प्रचंड संख्या वाढवायची, त्यांना गुंड किंवा व्यसनी बनवायचं, अशा प्रकारची धोरणं केंद्र आणि राज्य सरकार या ठिकाणी राबवते आणि म्हणून हे धोरणं सगळे बदलावेत, अशा प्रकारची व्यापकता या आंदोलनाला पुढच्या काळामध्ये या देशाची युवा शक्ती, विद्यार्थी भविष्य त्यांचं उज्ज्वल होईल, अशा प्रकारची अपेक्षा आमच्यासारख्या जनचळवळीमध्ये 30-35 वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे। निश्चित हे विद्यार्थी उद्याचं भविष्य आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण म्हणतो की समाजामध्ये संवेदना नाही, जागरूकता नाही, बऱ्याच वेळा आम्ही नर्वस होतो, मात्र आज जी काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तता दाखवली, संवेदनशीलता दाखवली, निश्चित सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आणि भारताची सुजाण जनता, विवेकी जनता यांच्यासाठी हा आशेचा किरण आहे की ही युवा शक्ती जागृत झालेली आहे, ती रस्त्यावर उतरलेली आहे, सनदशीर मार्गाने विरोध करीत आहे, लाट्या गाट्या पडतात तरी ते हात उचलत नाही। राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हा देश आहे आणि हे आंदोलन सनदशीर मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने सुरू आहे। मात्र सरकारने हे लक्षात ठेवावं की हा जसा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मार्ग आहे तसाच हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांचा देखील देश आहे। त्यामुळे सरकारने यामध्ये राहू नये की केवळ लोक प्रतिकार करणार नाहीत, निश्चित प्रतिकार देखील केला जाईल। या देशाला क्रांतीचा इतिहास आहे, या देशाने अनेक वेळा क्रांती केलेली आहे आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे या सगळ्या महापुरुषांचा इतिहास आमच्या समोर आहे आणि त्यामुळं
सरकारने झोपेतनं जागा व्हावं आणि या विद्यार्थ्यांना संपूर्ण न्याय द्यावा, अशा प्रकारची आमची मागणी.